संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती अशा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत अशा युतीची घोषणा झालेली आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे या युतीची घोषणा केली आहे। ज्या क्षणाची सगळ्यांना प्रतीक्षा होती अशा मनसे आणि शिवसेनेच्या युतीची मी घोषणा करतो असं राज ठाकरे यावेळेला म्हणाले। आणि ही युती मुंबई महानगरपालिकेसाठी असणार आहे। उर्वरित महानगरपालिकेच्या संदर्भात आम्ही कळवू असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबईचा महापौर हा मराठीच आणि आमचाच होणार असंही आवर्जून यावेळेला राज ठाकरे यांनी नमूद केलंय। तर एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी या वाक्याचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केलाय। तर तुटू नका फुटू नका, मराठी भाषेचा वसा टाकू नका, मराठीचा वसा टाकू नका अशा पद्धतीचं आवाहन यावेळेला उद्धव ठाकरेंनी केलंय। शिवसेना मनसेची युती त्यांनी जाहीर केलेली आहे। सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महापौरपदी नेमकं कोण बसणार। यावेळेला मराठीच महापौर होणार आणि तो आमचाच होणार अशा पद्धतीचं एक विधान अगदी ठासून राज ठाकरे यांनी यावेळेला केलेलं होतं। दिल्लीवाल्यांचे मुंबईचे लचके तोडण्याचा मनसुबा आहे, मात्र आपल्याला एकत्र राहावं लागेल। एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी हे वाक्य खरं तर मराठी भाषेचा मेळावा ज्यावेळेला पार पडला होता त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। जेव्हा 19 ते 20 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले होते आणि याच वाक्याचा पुनरुच्चार आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केलेला बघायला मिळाला आहे। तर मुंबईच्या संदर्भातली आगामी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली ही युती आज जाहीर करण्यात आली आहे। उर्वरित पालिकांच्या संदर्भात मध्ये देखील लवकरच आपल्याला कळवलं जाणार आहे। आतिषबाजी केली जाते, ढोल ताशे वाजवले जातात आणि गुलाल उधळला जातो आहे। कारण मुंबईमध्ये आज ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे युती जाहीर केलेली आहे। ठाण्यातले नेते देखील एकत्र आलेले आहेत। एकत्रितपणे आज हा जल्लोष साजरा केला जातोय। आपल्याबरोबर राजन विचारे आहे। सर, सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारतो, आजचा दिवस वाट बघत होती संपूर्ण महाराष्ट्र। आजचा दिवस किती मोठा आहे, किती मोठा ऐतिहासिक दिवस आहे? आजचा दिवस फार मोठा आहे। जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतं ते खऱ्या अर्थाने आज त्याचा शुभारंभ झालेला आहे। तुम्ही बघितलं असेल संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला जे वातावरण होतं ते प्रबोधनकार म्हणजे जे काय 5 मंडळी होती त्यातले प्रबोधनकार होते आणि त्यांचे विचार घेऊन दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी जात आहेत। आणि तीच आता परिस्थिती या महाराष्ट्र जर वाचवायचा असेल, मुंबई वाचवायची असेल, ठाणे वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। आणि तो संदेश घेऊन मला वाटतं दोन्ही भाऊ जनतेच्या मनातलं जे आहे ते साध्य करण्यासाठी या ठिकाणी आज युतीची घोषणा झालेली आहे। बरं, मुंबईतल्या युतीची घोषणा झालेली आहे। ठाण्याबद्दल काय तुमच्याकडे जबाबदारी होती? अविनाश जाधव देखील इकडे या ठिकाणी होते, वाटाघाटी सुरू होत्या, कुठपर्यंत पोहोचलेल्या आहे? मला वाटतं आमच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या। तुम्ही वाट लावण्याचा प्रयत्न करू नका। आमची युती जी आहे ती मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि सर्व एकत्रित जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये ह्या महानगरपालिकांसाठी मराठी माणूस एकवटला पाहिजे आणि मराठी माणसाने आमच्या सोबत यायला पाहिजे असं दोन्ही बंधूंनी आवाहन केलेलं आहे। ठाण्यातली परिस्थिती काय सांगते आहे? ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठी टक्का आहे। अरे, ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला मिळून देणारे हे ठाणेकर आहेत आणि त्या ठाण्यामधून आज आपण बोलतोय। आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे राज ठाकरे साहेबसुद्धा त्यावेळेला आमचे नेते होते। त्यावेळेला आज ते आमचे प्रमुख नेत्यापैकी होते। आणि या सर्व मंडळीने या ठाण्यामध्ये बघितलं असेल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांचं या ठाण्यावरती बारीक लक्ष होतं। तुम्हाला एकच आठवण करून देईन की ज्यावेळेला महानगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि त्यावेळेला गावदेवी मैदानामध्ये त्या ठिकाणी सभा होती आणि त्यावेळेला एका ठाणेकर नागरिकांनी त्या ठिकाणी एक चिठी पाठवली आणि त्या चिठ्ठीमध्ये सांगितलं की आम्हाला नाट्यगृह पाहिजे, त्याचबरोबर स्टेडियम पाहिजे। तर त्या चिठ्ठीचा आधार घेऊन बाळासाहेबांनी या ठाणेकरांना आव्हान दिलं, सांगितलं की या ठिकाणी आम्ही तुम्हाला नाट्यगृह देतो, स्टेडियम देतो, तुम्ही आम्हाला सत्ता द्या। आणि त्या ठाणेकरांनी एक हाती सत्ता त्यावेळेला बाळासाहेबांच्या आव्हानानंतर केली
आणि त्यावेळेला आमचे आदरणीय त्यावेळेचे नगराध्यक्ष सतीश प्रधान साहेब त्यांनी गडकरी रंगायतन उभा केला, त्यानंतर स्टेडियम उभा केलं. आज तुम्ही बघितलं त्या वेळेचे महापौर असतील, आज तुम्ही बघितलं असेल मोदा जोशी ज्या ठाण्यामध्ये आता आपण उभे आहोत, इथले आमदार होते आदरणीय मोदा जोशी साहेब असतील, प्रकाश परांजपे साहेब असतील, त्या वेळेचे प्रत्येक महापौर असतील, सर्वच गद्दार निघाले नाहीत, परंतु आज ती मंडळीसुद्धा त्यांचंसुद्धा ह्या ठिकाणी योगदान आहे. आणि त्यांनी हे ठाणं मला वाटतं या महाराष्ट्रातलं एक चांगलं शहर म्हणून त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल त्या वेळेला महानगरपालिकेमध्ये अवॉर्ड मिळाले गेले, मग तो क्लीन सिटीचा अवॉर्ड असेल, आज अवॉर्ड आपले 3 वर्षामध्ये बंदच झालेले आहेत. भ्रष्टाचाराचे अवॉर्ड मिळत आहेत, कुठे ड्रग्ज सापडते. आणि तुम्हाला माहिती असेल ड्रग्जच्या कारखान्याचे सूत्रधारसुद्धा ठाण्यामध्ये आहेत. आज तुम्ही बघितलं असेल महानगरपालिका, ज्या महापालिकेमध्ये आपण चांगले सत्ता या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो, त्या महापालिकेच्या वर्धापनाच्या दिवशी 35 लाखाची लाच घेताना त्या ठिकाणी पकडले गेले. म्हणजे तुम्हाला अजून कसले पुरावे पाहिजेत? ठाण्यावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा भगवा. तर ठाण्यामधला जल्लोष आपण बघत होतो. यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता मनसैनिक आणि शिवसैनिक हे या युतीमुळे अर्थातच उत्साहित झालेले आहेत. एकमेकांना पेढे भरवून ते हा आनंद साजरा करताना दिसत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागामधली ही दृश्य आपण बघतोय. काही जणांनी फटाके देखील फोडलेले आहेत, काही जणांनी बँडच्या तालावरती ठेका देखील धरलेला आहे. एकमेकांना पेढे भरवून देखील आता हा जल्लोष साजरा केला जातोय, आनंद व्यक्त होताना दिसतोय. इतक्या दिवसांपासून बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते अखेर या ठाकरे बंधूंच्या युतीच्या निमित्ताने पूर्ण झालं आहे, अशी भावना मनसैनिकांमध्ये आणि ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आजचा दिवस हा आमच्यासाठी आनंदाचा आहे आणि सणाचा आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिल्या. ठाण्यामधली काही दृश्य आपण जाणून घेत होतो. आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता. ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो. साधारणतः 60-65 वर्ष आता होतील, पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील. इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी, जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत. आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल. सर्वांना विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. भाजपला काय हवं आहे ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्यात. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे, त्याच्यात
काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्याने हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.